नागपूरमध्ये जागा वाटपावरून महायुतीमध्ये वाद निर्माण झालाय। नागपूर ग्रामीणच्या 6 जागांवर भाजपने दावा केलाय। भाजपच्या दाव्यानं रामटेकमध्ये शिवसेना आणि काटोलमध्ये एनसीपी आता अस्वस्थ झाली आहे। नागपूर ग्रामीणमधील 6 मतदारसंघावर भाजपने दावा केल्यानं महायुतीत पुन्हा वाद निर्माण झालाय। रामटेक लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 मतदारसंघामध्ये काटोल, सावनेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक हे विधानसभा मतदारसंघ येतात। हे 6ही मतदारसंघ भाजपला हवेत। भाजपची 6ही मतदारसंघात चांगली संघटनात्मक पकड असल्याचा दावा नागपूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळेंनी केलाय। भारतीय जनता पार्टीचं 6ही विधानसभा क्षेत्रामध्ये संघटन अतिशय मजबूत आहे। 6ही विधानसभा एकेकाळी आम्ही जिंकलेल्या आहे। कार्यकर्त्याची भावना आहे की 365 दिवस काम करणारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे। त्या कुठल्याही सामान्य कार्यकर्त्याला जरी तिकीट दिली तरी 6ही विधानसभेत भाजपचं कमळ फुलणार यात कुठे माझ्या मनात शंका नाही। या प्रकरणी शिवसेनेला पाठिंबा देणारे रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी सावध प्रतिक्रिया दिली। शिंदे आणि फडणवीस हे जिल्ह्यातलं जागा वाटप आणि उमेदवार ठरवतील असं सांगून टाकले। तर भाजप नेते प्रवीण दरेकरांनी जागा वाटप होईपर्यंत अशी दावेदारी होतच राहील असं सांगत कोहळेंच्या दाव्याला गांभीर्याने घेण्याची गरज नसल्याचं सांगितलंय। जोपर्यंत जागा वाटप अंतिम होत नाही तोपर्यंत प्रत्येक पक्ष दावा करणार, परंतु जागा वाटप अंतिम झाल्यानंतर आम्ही तिन्ही पक्ष एकत्रितपणे महायुती म्हणून त्या ठिकाणी सामोरं जाईल। कुठल्याही प्रकारचा वादविवाद नसेल। महायुतीतला विसंवाद एकट्या नागपूरपर्यंत मर्यादित नाही। जिल्ह्यात महायुतीतल्या घटक पक्षांकडून जागा वाटपावरून दावेदारी सुरू आहे। ही दावेदारी म्हणजे बंडखोरीची बीज पेरणी तर होणार नाही ना, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।